प्रवीण गायकवाड बोलतायत, आपण थेट जाऊया. परंतु आमच्या चांगल्या उद्देशाला जर काळिंबा फासायचा असेल तर आमच्यावर हल्ले केले जातील. एकीकडे तरुण बेरोजगार आहे आणि अशा बेरोजगार तरुणांना आपण हत्यार म्हणून वापरत असाल, आज ना उद्या ज्यांनी माझ्यावर हल्ला केला त्यांना निश्चित पश्चाताप होईल. मला त्यांच्याबद्दल काही राग नाहीये, माझा कुठला निषेध नाहीये, पण याच्या मागे जे षडयंत्र आहे ते दोन विचारसरणीचा जो संघर्ष आहे हा मूळ चर्चेचा विषय आहे. माझ्यावर एकट्यावर हल्ला झाला असं नाहीये, तर मी मराठा समाजाचा गेली 30 वर्ष कार्यकर्ता आहे आणि एक मराठा समाजावर हा झालेला हल्ला आहे, हा समाजावर झालेला हल्ला आहे. समाजासाठी मागील 30 वर्ष मी दिवस रात्र रक्त आटवलेलं आहे, घाम गाळलेला आहे, पण प्रबोधन केलेलं आहे आणि यातनं चांगलं घडावंय. पण माझ्यासारख्या चांगल्या कार्यकर्त्याला मारून काय संपवायचं आहे, तर विचार संपवायचा आहे. विचार संपत नसतो, कारण महात्मा फुले गेले, शाहू महाराज गेले, बाबासाहेब आंबेडकर गेले, विठ्ठलरामजी शिंदे गेले, सयाजीराव गायकवाड गेले, पण त्यांचा विचार अजरामर आहे. हा विचार जर कुणी दाबवण्याचा प्रयत्न करत असाल तर हा विचार दाबला जाणार नाही. मी तुम्हाला सांगतो की आजपासून हा विचार अधिक ताकदीने लोक मांडायला सुरुवात करतील, कारण आम्हाला मानवता पाहिजे, समता पाहिजे, बंधुत्व पाहिजे, न्याय पाहिजे आणि या देशाची राज्यघटना अबाधित राहिली पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय. आरोप आहे की कारण महाधिवेशनामध्ये आपल्या मूळ विषय असा आहे की राज्यघटनेच्या चर्चेवर बोलत असताना, धार्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण देत असताना ज्ञानेश महाराज माजी संपादक चित्रलेखा यांनी काही मतं मांडली होती, त्याच्याबद्दल त्यांनी स्वतःही क्षमा मागितलेली आहे, त्यांच्यावर कोर्ट कचेरी झालेली आहे. मला माहिती आहे की अक्कलकोट च्या विषयावर आमचा वाद झालाय, पण आदरणीय जन्मेजय राजे भोसले तिथले प्रमुख आहेत, ते राजे आहेत आणि त्यांचा सन्मान जर माझ्या हस्ते करायची इच्छा असेल तर त्यांना माहिती आहे ना घडलेल्या घटना काय. त्यांनी स्वतःहून जर बोलवलेले मला राजेंनी आणि त्यांचा सन्मान करण्याची इच्छा आहे तर राजेंच्या कार्यक्रमामध्ये जायला पाहिजे. हा आपला स्वतःचा एक सन्मान आहे, म्हणून मी तिथे गेलो. अक्कलकोट स्वामींबद्दल जे काही ज्ञानेश महाराज बोललेत गेल्या वर्षी त्याच्याबद्दल स्वभाव झालेला आहे, चर्चा झालेली आहे, देवस्थानची चर्चा झालेली आहे. आमचे अनेक प्रमुख कार्यकर्ते तिथं अन्नछत्राच्या ठिकाणी काम करतात. अनेक मतं वेगळी असतात, सगळ्यांची मतं म्हणजे आमची मतं आहेत, ही गोष्ट खरी नाही. भूमिका आता स्पष्ट करता येणार नाहीये. ही आता एक वैचारिक लढाई आहे आणि ही दीर्घकाळ चाललेली. संरक्षणाची मागणी करणार आहे? नाही, असं आहे की जर संरक्षणाची मागणी करायची वेळ आली तर मी पहिला संभाजी ब्रिगेडचा राजीनामा देईल. माझे कार्यकर्ते आणि मराठा समाज माझं संरक्षण करण्यात सक्षम आहे. जय जिजाऊ, जय शिवराय. संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. मला संरक्षणाची गरज नाही, माझे कार्यकर्ते त्यासाठी सक्षम आहेत असं त्यांनी म्हटलंय. तर प्रतिक्रिया दिल्यानंतर सोबतच्या महिलांनी हातातल्या बांगड्या दाखवत हल्ला करणाऱ्यांना, शाईफेक करणाऱ्यांना त्या बांगड्या दाखवलेल्या आहेत. शाईफेक प्रकरणानंतर प्रवीण गायकवाड यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे. प्रवीण गायकवाड हे संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष आहेत.